श्रोते हो नमस्कार. मध्यंतरी 7वीत शिकणारी स्नेहा मला भेटली. शाळेतील घडामोडी सांगताना ती म्हणाली, आम्हाला आजपासून शाळेत भगवद्गीता म्हणायला शिकवत आहेत. शाळेचा अभ्यास थोडा होता म्हणून की काय आता हे पण शिकायचे, असा तिचा सूर होता. थोडी वैतागलेली वाटली. तिला मी संस्कृत भाषा आणि श्लोक यांचे महत्त्व सांगितले. संस्कृतमध्ये स्वर नियमन करावे लागते, आवाजाची पट्टी बदलावी लागते. त्यामुळे टोनोस्कोप या उपकरणावर बघितले असता वैज्ञानिकांना असे आढळले की इतर भाषांपेक्षा संस्कृतच्या उच्चारामुळे अधिक चांगल्या प्रकारे वेगवेगळे आकार तयार होतात. संस्कृत ही आपली प्राचीन भाषा आहे. डॉक्टर जेम्स हार्टझेल, तन्मयनाथ आणि नंदिनी चॅटर्जी सिंग यांनी हरियाणा येथील नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरमध्ये अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी वेदिक मंत्र म्हणणाऱ्या पंडितांच्या मेंदूवर मंत्राचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आणि एक शोध निबंध सादर केला. त्यांना असे आढळले की मेंदूच्या हिप्पोकॅम्पस या भागाचा आकारमान वाढले. हिप्पोकॅम्पस हा मेंदूचा भाग आहे की जो स्मरणशक्तीसाठी निगडित आहे. तसेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची ॲक्टिव्हिटी आणि आकार वाढला. दोन्ही बाजूच्या मेंदूंचे कनेक्शन वाढले. स्नेहाला आता माझ्या सांगण्यामध्ये इंटरेस्ट वाटू लागला. मी तिला सांगितले, ओम या मंत्राच्या जपाचेही खूप फायदे होतात. ओम या मंत्राच्या जपामुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतात याचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. मी तिलाच गुगलवर हे शोधनिबंध शोधायला सांगितले. तिने लगेच माझ्यासमोर गुगल उघडले आणि तिला 4-5 शोधनिबंध सापडले. काही प्रयोग वयात येणाऱ्या मुलींवर केले होते, काही इंजिनिअरिंगच्या मुलांवर केले होते, काही शाळेतील मुलांवर केले होते. ओम या मंत्राच्या नामस्मरणामुळे विचारांमध्ये स्पष्टता आली, अभ्यासाच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल झाला, शिकण्याची गती जलद झाली, अभ्यासातल्या गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहू लागल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक सिस्टीमचा बॅलन्स योग्य पद्धतीने झाला. दोन्ही बाजूचे मेंदू योग्य पद्धतीने आणि एकत्र काम करायला लागले. जेव्हा आपण काहीही काम करत नसतो त्यावेळी मनामध्ये सतत वेगवेगळे विचार येत असतात, ते कमी झाले. ओम या नामस्मरणामुळे मेंदूच्या अमिगडाला या भागाची ॲक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, विषयातील समज, जागरूकता वाढते, ताण कमी होतो, मेंदूमध्ये गॅमा लहरी वाढतात. स्वामी चिन्मयानंद म्हणतात, श्लोकाचा अर्थ नाही कळला तरी चालेल, पण मंत्र किंवा श्लोक म्हणावेत. मुले जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल दिसून येतात. पिट्युटरी ग्लँड ॲक्टिव्ह होते, त्यांचे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप होत असते, अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. या वयात नामस्मरणाचे, श्लोक, प्रार्थना म्हणण्याचे अनेक फायदे दिसून आले आहेत. यामुळे बुद्ध्यांक तर वाढतोच, पण भावनांकही वाढतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या विचारांवर, भावनांवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश येते. अभ्यासाचा ताण, परीक्षेमध्ये येणारा ताण, मित्रमैत्रिणींमधील संघर्षामुळे येणारा ताण, या सर्व परिस्थितीला ही मुले खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. ही सर्व माहिती ऐकल्यानंतर स्नेहाला पटले की नियमित श्लोक म्हणणे आपल्याच फायद्याचे आहे.